ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. लोकसंग्रहार्थ कर्म भाग 5. ओवी आहेत 169 ते 171 आणि गीतेचा श्लोक आहे 25. मागच्या भागात श्रीकृष्णांनी श्रेष्ठ मनुष्याने कर्म केले नाही तर त्याचा समाजावर विपरीत परिणाम कसा होईल ते सांगितले. म्हणून आता समाज नेत्याने सुद्धा कर्म कसे केले पाहिजे ते सांगणार आहेत. श्लोक 25. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा अशक्तश्चिकीर्षुर लोक संग्रहम. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माचे ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्माचे आचरण करावे. देखे फळाची आशा आचारे कामुकू जैसा कर्मी भरू होआवा तैसा निराशाही. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. जे पुढत पुढती पार्थ हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी कायम ठेवणे योग्य आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगात सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य वागू नये. श्रीकृष्ण अर्जुनाला समाज धुरीणांनी कर्म का केले पाहिजे ते समजावून सांगत आहेत. त्यांनी कर्म तर सोडताच कामा नये, उलट ते यथासांग करावे. ते कर्म कसे करावे ते सांगताना श्रीकृष्ण म्हणत आहेत की अज्ञानी लोक जसे कर्म त्या ठिकाणी आसक्त होऊन करतात त्याप्रमाणे त्यांनी ते कर्म करावे. समाजाला त्याची कर्मामधील आस्था दिसून आली पाहिजे, परंतु मनामधून मात्र त्यानं अलिप्त असावं. लोकांना बाह्यतः त्याचे कर्म आसक्तीने केलेले आहे असेच दिसून आले पाहिजे. इतक्या तळमळीनं त्यानं ते कर्म करावं, पण अनासक्त बुद्धीनं, म्हणजे त्याचे वागणे पाहून इतरही कर्माची हेळसांड करणार नाहीत. ज्ञानदेव हे कर्म फलाची आसक्ती सोडून पण फलासक्त मनुष्य जितक्या उत्सुकतेने करील तितक्या उत्सुकतेने का करावे हे सांगताना म्हणत आहेत की जे पुढत पुढती पार्थ हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण अर्जुना, या लोकसंस्थेचे रक्षण झाले पाहिजे, म्हणून ज्ञानी पुरुषाने धर्माचरण सोडू नये. सर्व समाजाचे रक्षण झाले पाहिजे म्हणून ज्ञानी मनुष्याने कर्म सोडू नये असे ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे. ज्ञानदेवांची शब्द योजना पाहण्यासारखी आहे. संस्था हा वैदिक शब्द वैदिक यज्ञ संस्था व तदंतर्गत हवी संस्था, सोम संस्था व पाक संस्था यात योजलेला आहे. ज्ञानदेवाने हा शब्द लौकिकात आणला. प्रथम त्यांनी ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीला आदी संस्था असं म्हटलेलं होतं व लोकांच्या व्यवस्थित समाजाला लोकसंस्था म्हटलं. संस्था हा शब्द सम अधिक स्था या धातूपासून तयार झालेला आहे. टू स्टँड क्लोज टुगेदर, टू स्टँड ऑन, टू बी ऑन, टू ओबे, टू कन्फर्म, टू एक्झिस्ट, टू लिव्ह, टू स्टँड स्टील, टू बी कम्प्लिटेड असे या धातूचे अर्थ आहेत. एकत्र राहणे, टिकाव धरणे, आज्ञापालन करणे, निश्चित करणे, अस्तित्वात असणे, जिवंत असणे अशा सर्व अर्थाने संस्था शब्द परिपूर्ण आहे. लोकसंस्था म्हटली की लोकांची संस्था, त्यांनी एकत्र राहायला हवं आणि ते सुद्धा थोड्याशा कालापुरते नसून कायमस्वरूपी टिकाव धरायला हवा. त्यांनी एकमुखाने आज्ञापालन करायला हवं, तरच ते सर्व एकत्र बांधलेल्या स्थितीत राहतील. एखादी संस्था चालवायची म्हणजे तिची धोरणे निश्चित करायला हवीत व त्यांचे सर्वांनी पालन करायला हवे. या सर्व दृष्टीने लोकसंस्था हा शब्द किती योग्य आहे. लोक येतील जातील पण संस्था मात्र टिकून राहील. केव्हा? तर त्यातील लोक जेव्हा आपले नेमून दिलेले काम परिपूर्ण करत राहतील तेव्हा. आणि या लोकसंस्थेचे रक्षण करायचे असेल तर ज्ञानी मनुष्याने कर्म अवश्य केले पाहिजे. कारण तया हे कर्तव्य असे उरले लोका लागी. ज्ञानी पुरुषाला स्वतःला जरी कर्तव्य नसलं, त्याला स्वतःसाठी जरी काही मिळवायचं नसलं तरी लोकांकरता त्याचे कर्तव्य असतेच.
असा ज्ञानदेवाने सिद्धांत मांडलेला आहे. तस्य कार्यम न विद्यते या श्लोकावर भाष्य करताना ते म्हणाले होते की ज्ञानी मनुष्य आत्मस्वरूपी घडल्यामुळं देहात असूनही तो बाह्य कर्मांनी लिप्त होत नाही. पोट भरलं की स्वयंपाक करायचा खटाटोप संपतो, पण स्वयंपाकाची साधने टाकून देण्यात काहीच हशील नाही. त्या साधनांच्या सहाय्यानं इतर माणसे स्वयंपाक करू शकतात. तसे ज्ञानी मनुष्य जरी आत्मतृप्त झालेला असला तरी त्याने कर्म टाकून देण्याची काहीच आवश्यकता नाही. तो कर्मे करीत राहिला की आपोआपच लोकांना मार्गदर्शन मिळू शकते असे त्यांनी म्हटलेले आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य वर्तन करू नये. आपण ज्ञानी म्हणून लोकांपेक्षा वेगळे व श्रेष्ठ आहोत अशा रीतीने वागू नये. योग्य मार्गाने वागावे व आपल्या आचरणाने विश्वालाही योग्य मार्गाला लावावे. या त्यांच्या टीकेवरून त्यांना लोककल्याणाची किती चिंता होती ते दिसून येतं. हाच विषय भगवंताने पुढे अधिक स्पष्ट केला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.